विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतं मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून युद्ध पातळीवर मोहीम सुरू आहे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड मोठा आर्थिक भार पडतोय। त्यामुळे आता राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात मतांच्या बेगमीसाठी राज्य सरकारनं या योजनेसाठीचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही याकडे फार लक्ष दिलं नव्हतं। मात्र आता लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार सोसेनासा झाल्यानंतर राज्य सरकारनं प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी करून लाखो बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय। यानंतर आता राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केलाय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे। या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणं आता बंधनकारक करण्यात आलंय।